हम कहे कबीर सेवक नाही कहे चौगुना दाम. कुठलीही अपेक्षा न ठेवता ज्यांनी या देशातल्या गुलामगिरीच्या बेड्या तोडून एक नवीन समाज निर्माण करायचं महान कार्य केलं असे महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्म 1840 मध्ये झाला. ज्यावेळेस महात्मा फुलेंचं वय 13 तर सावित्रीबाई 9 वर्षांच्या. त्यांचं लग्न झालं आणि महात्मा फुलेंच्या वडिलांनी जे त्यांना शाळेत पाठवायची शाळा त्यांनी काही वर्षांसाठी थांबवली होती, ती शाळा त्यांनी लग्न झाल्यावर पुन्हा सुरू केली. महात्मा फुलेंचे जवळचे मित्र जे लहानपणी आपण मित्र बनवत असताना आपण कोणीच एकमेकांची जात विचारत नाही, त्याचप्रमाणे महात्मा फुलेंचे सगळ्यात जवळचे मित्र जे होते सदाशिव गोवंडे असतील, सखाराम परांजपे असतील किंवा मोरोपंत वाळवेकर असतील, एकमेकांची जात कधी विचारली नाही. शाळेत एकत्र, सगळीकडे एकत्र. पुढे जाऊन महात्मा फुलेंच्या वडिलांनी त्यांना तालमीत पाठवलं, लहुजी साळवेंच्या तालमीत पाठवलं. त्या तालमीत सुद्धा तिन्ही मित्र एकत्र जायचे. मित्र म्हटले की आपण एकमेकांच्या घरात आपलं येणं जाणं असतं आणि अशाच या वेळेस सदाशिव गोवंडे यांच्या घरात एक लग्न कार्य होतं आणि त्या लग्न कार्यात आपण जसं मित्रांना बोलवतो तसं त्यांनी महात्मा फुलेंना बोलवलं. महात्मा फुले पण काही मनात न ठेवतात, कारण त्यावेळेस महात्मा फुलेंचा उद्देश इंग्रजांशी लढून भारताला कसं स्वातंत्र्य मिळवता येईल यावरती होतं आणि जात निर्मूलन या गोष्टीवरती त्यांचा फार काही भर नव्हता. ज्यावेळेस ते त्या लग्नात गेले जिथे गोवंडे यांनी त्यांना बोलवलं होतं, ज्यावेळेस लोकांना कळालं त्यावेळेस त्यांनी विचारलं, तू गोविंद माळ्याचा लेख तरी आमच्यात चालतो, तुझी लायकी आहे का नीच शूद्रा, इथून निघ. अशा प्रकारे त्यांचा अपमान महात्मा फुलेंचा केला, धक्के मारून त्यांना तिथून बाहेर काढलं. त्यावेळेस महात्मा फुलेंना कळालं की मी ज्या स्वातंत्र्यापासून लढायचा विचार करतोय ती तर आता 100, 150, 200 वर्षाची आहे, पण या व्यवस्थेला गेल्या हजारो वर्षापासून ज्यांनी शोषण करून, अत्याचार करून, गुलामगिरी मनात भरवून इतके अनंत अत्याचार यांच्यावर केले, मला त्यांच्या मुक्तीसाठी काम करायचंय. आणि आपल्याकडे असताना शिवाजी महाराज व्हावे पण माझ्या घरात नाही, शेजारी. त्यांनी सगळ्यात आधी त्यांच्या पत्नीला शिकवलं आणि तिथून गुलामगिरीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. आपल्या पत्नीला शिकवलं आणि तिला सांगितलं की मला स्त्रींसाठी शाळा उघडायची, मुलींसाठी शाळा उघडायची आहे, कदाचित ते माझ्याकडे येणार नाही पण तू त्यांना चांगलं समजावू शकशील. म्हणून त्यांनी सावित्रीला शिकवलं आणि सावित्रीने शाळेत जायला सुरुवात केली शिकवायला. 1 जानेवारी 1848 पहिली शाळा भिडेच्या वाड्यामध्ये सुरू झाली. सदाशिव भिडे नावाचे एक पुरोगामी, खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणायला पाहिजे. लोक म्हणतात सदाशिव भिडेंचं नाव कोणी घेत नाही, का नाही घेणार? त्यांनी चांगलं काम केलंय, त्यांची जात काही याच्याशी काही घेणं येणं नाहीये. निश्चितपणे त्या लोकांमध्ये जे पुरोगामी लोक आहेत त्यांचा उद्गार केलाच पाहिजे. भिडेंना धमकवलं, तुम्हाला जाती बाहेर काढू, तुम्हाला बहिष्कार करू, वाईट टाकू, तरी भिडेंनी ठामपणे महात्मा फुलेंच्या पाठीशी उभे राहिले. भिडे ऐकायला तयार नाही, मग आता काय करायचं? मग सावित्रीला त्रास द्यायला सुरू केला. महात्मा फुले तर पैलवान, त्यामुळे त्यांना हात लावायची हिंमत कोणाची नव्हती. मग सावित्री ज्यावेळेस शाळेत जायची, सावित्रीला दगड मारले, शेण फेकलं, चिखल फेकले. आज तुम्ही इथे सगळे जे बसलेला आहात ना, त्या सावित्री दगड झेलले म्हणून तुम्ही इथे बसलेला आहात. अन्यथा बालविवाह झाला असता, नवऱ्याने नुसता बसता लाथ मारली असती. जर तुमचं लहान वयात लग्न झालं आणि तुम्ही विधवा झालात, तुमचे केस काढून टाकणार, त्या खोलीत बसायचं, कुठलं सुख नाही, न शारीरिक न सामाजिक न काहीच नाही. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला. ज्यावेळेस त्यांनी शाळा सुरू केली, त्यानंतर ज्यावेळेस 9 मुली त्या शाळेत पहिल्या आल्या आणि 6 मुली त्यातल्या ब्राह्मण समाजाच्या होत्या. आपण म्हणतो महात्मा फुले माळींचे, पण त्यांचं जर कार्य बघितलं तर सगळ्यात जास्त उपकार त्यांचे ब्राह्मण समाजावरती आहेत, कारण त्यांनी मुलींची शाळा उघडली, जात तिथे लावली नाही. जात हा शब्द त्यांच्यासाठी मायनेच ठेवत नव्हता. ज्यावेळेस त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली त्यावेळेस आणखी मोठा विरोध का तर हजारो वर्ष ज्यांना शिकू दिलं नाही ते कसं काय शिकतील? धर्म बुडवायला चाललाय माळ्या, अशा शब्दांनी त्यांचा अपमान व्हायचा. मग आता मुलं अस्पृश्यांना आता कसं थांबवायचं? तर मग अस्पृश्य मुलं ज्यावेळेस शाळेत जायचे त्यावेळेस ते दगड घेऊन उभे आणि त्या लहान मुलांना दगडाने मारलं आणि हाकलून दिलं. मग आता त्यांना हाकलून दिल्यानंतर मग
लहुजी साळवे आणि राणबा महार हे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आम्ही बघतो तुम्हाला कोण त्रास देतं, आणि त्यानंतर ते त्यांना शाळेत घेऊन जायला लागले. असं करत 1848 ते 1852 18 शाळा महात्मा फुलेंनी पुण्यात सुरू केल्या. आणि फक्त एवढंच नाही, आता एवढं सगळं करून झाल्यानंतर पण शाळा सुरू, मग काय करणार? मग महात्मा फुलेंच्या वडिलांचा व्यवसाय होता, ते फुलं वगैरे माळी होते, त्यामुळे ते शेती करायचे, भाजी वगैरे त्यांचं विकायचे, सगळे व्यवसाय चालायचे. त्यांना धमकवलं, तुमचा व्यवसाय बंद करू, तुम्हाला वाईट टाकू, तुमच्यावर बहिष्कार घालू, तुमच्या मुलाला समजवा. मुलाला सांगितलं, मुलगा म्हटला मला घर सोडावं लागलं तरी चालेल, पण मी शाळा थांबवणार नाही. महात्मा फुलेंनी घर सोडलं. महात्मा फुलेंनी त्यांचे जे मित्र होते, उस्मान शेख, आज मुसलमानांना काय काय लोक बोलतात, बापरे मला तर ऐकवत पण नाही, तर उस्मान शेख यांनी त्यांना सांगितलं की तात्या आप मेरे घर पे रहो. आणि तिथे महात्मा फुलेंची भेट ही फातिमा शेख सोबत झाली. आणि फातिमा शेख या देशातल्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका, ज्यांनी सावित्रीबाईंसोबत शाळेत शिकवायला लागल्या. यावर्षी फातिमा शेख यांची जयंती होती. त्यावेळेस कोणतरी उठून बोललं, फातिमा शेख हे मी तयार केलंय, हे काल्पनिक आहे. त्याचे पुरावे आहेत, पुण्याच्या म्युनिसिपल रेकॉर्ड्स मध्ये, आर्काइव्ह्स मध्ये त्याचे पुरावे आहेत. तुमच्यापेक्षा खूप मोठ्या लेखकांनी त्यांच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक मुसलमानांच्या विषयी द्वेष पसरवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी आज समाजात होतात. त्याच्यानंतर त्या काळामध्ये केशवराव भवाळकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी दक्षिणा कमिटी संबंधात, म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये पुरोहित वर्गाला दक्षिणा दिली जायची, आणि त्या दक्षिणा जी दिली जायची, तर केशवराव भवाळकरांनी काय केलं, ब्रिटिश गव्हर्नरला लेटर लिहिला की ही जी दक्षिणा तुम्ही पुरोहितांना देताय, ती पुरोहितांना नका देऊ, ती मराठी ग्रंथकारांना द्या, ज्याकडून आपलं मराठी साहित्य वाढेल. ज्यावेळेस त्या पुरोहित वर्गाला हे कळालं, त्यावेळेस त्या पुरोहित वर्गाने त्यांना धर्मपीठासमोर बोलवलं. आता हे प्रचंड घाबरलेले, रात्री घाबरत महात्मा फुलेंच्या घरी आले. आणि महात्मा फुलेंच्या घरी आल्यावरती ते महात्मा फुलेंना सांगतात, तात्यासाहेब आमची मदत करा. हे पुण्यातले धर्मपंडित फक्त तुम्हाला घाबरत नाही, तर तुम्ही हा अर्ज केलाय असं तुम्ही सांगा. महात्मा फुलेंनी पुढच्या दिवशी जाऊन धर्मपीठासमोर मान्य केलं की हा अर्ज मीच लिहिलाय. याचा राग म्हणून प्रत्येकी 1000 रुपये असे 2 मुंड्यांना महात्मा फुलेंना मारायला पाठवलं. पण त्यांना पाठवताना हे नाही सांगितलं की तुम्हाला कोणाला मारायचंय, त्यांना हे सांगितलं की उस्मान शेख याच्या घरात जे पाहुणे राहत आहेत जाऊन त्यांना ठार मारा. ज्यावेळेस ते महात्मा फुलेंना मारायला आले रात्री, आणि महात्मा फुलेंवरती ज्यावेळेस त्यांनी, आता महात्मा फुले तर पैलवान होते, त्यामुळे त्यांची हातापाई झाली आणि महात्मा फुलेंनी त्यांच्याकडनं हत्यार काढून घेतले. ज्यावेळेस महात्मा फुलेंनी त्यांना त्यांची नावं विचारले आणि विचारलं की तुम्ही मला का मारताय, तर ते म्हटले की आम्हाला तर माहितीच नाही की आम्ही कोणाला मारतोय. आणि त्यांनी आपले नावं सांगितले. आता त्यातला एक रोडे जो मातंग होता, आणि दुसरा धोंडीराम नामदेव कुंभार हा कुंभार होता. महात्मा फुलेंनी ऐकलं आणि हत्यार फेकून दिले. आणि सावित्रीबाईंना म्हटले, मी मेलो तरी सुद्धा आपलं शिक्षणाचं कार्य थांबवू नको, कारण जर माझ्या शूद्रांना शिक्षण मिळालं तर अशा पापाची कामं यांना करावी लागणार नाहीत आणि स्वाभिमानाने हे जगू शकतील. त्यामुळे तू शिक्षण कधी थांबवू नको. महात्मा फुलेंनी त्यांना माफ केलं आणि पुढे जाऊन त्यांनी धोंडीराम नामदेवांनी त्यांच्याकडनं शिक्षण घेतलं. पुढे ते काशीला जाऊन धर्मपंडित झाले, तर रोडे मान त्यांच्याकडे त्यांचे अंगरक्षक म्हणून काम करत होते. त्याच्यानंतर महात्मा फुलेंनी त्यावेळेस कसं व्हायचं, आता लहान वयात लग्न लागायचे. लहान वयात लग्न लागल्यानंतर जर समजा लवकर स्त्री विधवा झाली, तर कधी चुकून तिचा पाय घसरला आणि विधवा स्त्री जर बरोबर राहिली, तर तिच्या समोर 2च पर्याय राहायचे. एक तर बालहत्या करायची किंवा आत्महत्या करायची, किंवा तिच्याच घरच्या कुठल्या पुरुषाने तिच्यावर अत्याचार केला तरी तिच्याकडे हेच पर्याय उरायचे. अशा लोकांसाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी गोपनीय प्रसूतिगृह म्हणजे सिक्रेट डिलिव्हरी होम्स सुरू केले. परत सांगतो, कुठल्या जातीसाठी नव्हे, सगळ्यात जास्त ब्राह्मण समाजाच्या तिकडे महिला यायच्या आणि त्यांच्यासाठी त्यांनी ते केलं होतं. आणि त्या मुलांना जेव्हा ते जन्म द्यायचे ना, त्या मुलांना ते स्वतः सांभाळायचे आपल्या मुलाप्रमाणे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईला स्वतःचं मूल नव्हतं, पण त्यांनी या देशातल्या करोडो मुलांचं पालन पोषण केलं. त्याच्यामुळे आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत.
तुमच्या आईला जो सन्मान मिळतो तो पण सावित्रीमुळे, तुम्हाला उद्या मुलगी जन्माला आली तिला पण सन्मान मिळेल तो सावित्रीमुळे. जर ज्योतिबा नसता तर सावित्री नसती, आणि सावित्री नसती तर आपण कोणीच इथे नसतो. त्यामुळे रोज त्यांचे उपकार मानायचे आहेत. त्या नसत्या तर आपण कोणीच कुठेच नसतो. कारण धर्माने तर सांगून ठेवलं होतं की तू नीच आहे, तुझी लायकी काय, तू तर स्त्री आहे. किचन मध्ये बसून आज सुद्धा गॅस जवळ बसून एक हातात मूल आणि एका हातात लाटणं, तिथंच तुमचं आयुष्य संपलं असतं. परंतु त्या दोन लोकांनी आपलं आयुष्य खर्चिक घालून हे काम केलं. पुढे जाऊन त्यांनी मातृत्व घर सुरू केलं, महिलांच्या स्वास्थ्य, सुरक्षा आणि सामाजिक स्थिती सुधारण्याकरिता. त्यानंतर अनेक अशा नीच, ज्या आपण म्हणू नीचच अशा ज्या प्रथा होत्या त्या प्रथा पाळल्या जायच्या. त्यातली एक म्हणजे केशवपन, विधवा स्त्रियांचं केशवपन करायचे, मुंडन करायचे. तर महात्मा फुलेंनी काय केलं, नाव्यांचा संप घडवला आणि नाव्यांना हे समजावलं की जो तो तू ज्याचं केशवपन करतोय ते पाप त्याच्या नाही तुझ्या माथ्यावरती येत आहे. आणि असं करून नाव्यांना समजावलं की केशवपन हे किती वाईट आणि नीच प्रकारची प्रथा आहे. त्यांनी सेना न्हावीची शपथ घेतली आणि सांगितलं की आजपासून एकाही लेकी बाळीचं मुंडन आम्ही करणार नाही. आणि या प्रकारे केशवपनची प्रथा थांबली. महात्मा फुलेंमुळे आज जे आपल्याला महिला मोठमोठ्या पदावर जाताना दिसतात त्या कोणामुळे पोहोचल्या, तर ते महात्मा फुलेंमुळे पोहोचले. ज्यांनी कधीही कोणाला जवळ केलं नाही, ज्यांना नेहमी दलित आणि अस्पृश्य म्हणून हिणावलं गेलं, त्रास दिला गेला, अशांना तर विहिरीतलं पाणी सुद्धा पिऊ देत नव्हते. अशांसाठी महात्मा फुलेंनी काय केलं, स्वतःच्या घरातनं सुरुवात केली. स्वतःच्या बागेतली जी विहीर होती ती विहीर दलितांसाठी खुली करून दिली आणि दलितांना सांगितलं की तुम्ही इथून पाणी पिऊ शकता, पण कृपया करून स्वाभिमानाने जगा. तर पहिल्यांदा दलितांमध्ये आत्मसन्मान जागृत करायचं कार्य जो कोणी केलं ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. अर्पणी सर्वस्व झाला या जगाची माय तू, उकळता दाही दिशान झाला बाप साय तू, आ जन्म ऋण हे आम्हावरी फिटणार ना कधी, इतके दिलेस तू हा सूर्य चंद्र सरणार ना कधी. आज मी तुमच्या समोर उभा आहे, तुमच्या समोर मला मत मांडता येत आहे, हा अधिकार सुद्धा मला त्यांनी दिला आहे. मी जे कपडे घालतो, मी जिथे राहतो, मी जे खातो, त्याच्यावरती सुद्धा महात्मा फुले सावित्रीबाईंचा अधिकार आहे. कुठल्याही देवाने काय दिलं काय नाही दिलं याच्यात मला जायचं नाहीये, परंतु माझे दैवत, माझे आई वडील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत. आज जी शिवाजी महाराजांची समाधी तुम्हाला दिसते रायगडावरती, ती शिवाजी महाराजांची विस्मृत झालेली समाधी कोणी शोधली, त्याचं नाव महात्मा ज्योतिबा फुले होतं. शूद्रांसाठी लढणारा कुळवाडी भूषण अशा शब्दात त्यांचा गौरव करून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना पटवून दिला, त्यांच्यावर पवाडा लिहिला. त्याच्यानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचा मूळ उद्देश जाती व्यवस्थेशी लढणं, शूद्र व महिलांसाठी काम करणं, धर्मातील कर्मकांड, अंधश्रद्धा, सामाजिक सुधारणा आणि या प्रकारची चळवळ मोठी करणं हे त्यांचं उद्देश होतं. सत्यशोधक पद्धतीने महाराष्ट्रभर लग्न लागायला लागले आणि एक प्रसंग त्यांच्या आयुष्यातला म्हणजे ओतूर गाव, जे पुण्याजवळचं एक ओतूर गाव आहे, त्या ओतूर गावामध्ये महात्मा फुलेंचे कार्यकर्ते सत्यशोधक चळवळीचे बालाजी पाटील ओतूरकर, त्या ओतूरकरांनी दोन्ही मुलींचे लग्न हे कुठल्याही पंडिताशिवाय आणि वेद आणि मंत्र उच्चाराशिवाय लग्न लावून दिले. आणि ही गोष्ट ज्यावेळेस ग्रामजोशींना कळाली त्यावेळेस ग्रामजोशी तिकडे आले आणि म्हटले हे अधर्म आहे, हे लग्नाला आम्ही मान्यता देत नाही. आणि त्यांनी दक्षिणाची मागणी केली की आम्हाला याची दक्षिणा पाहिजे. ज्यावेळेस हा खटला कोर्टात लढला गेला, या खटल्यासाठी महात्मा फुलेंनी ओतूरकरांसाठी आपली बाग विकून टाकली पैसे उभे करायला. महात्मा फुलेंनी आपली बाग विकली. जुन्नरच्या खालच्या कोर्टामध्ये केस ते हारले, ओतूरकर केस हारले. ओतूरकरांकडे पैसे नव्हते, ते म्हटले मी दक्षिणा देऊन टाकतो. तर ते बोलले की पैसे प्रश्नांचा नाहीये, प्रश्न पैशांचा नाहीये, तर प्रश्न हा तत्वांचा आहे. आणि त्यांनी जमीन विकली, जमीन विकून त्यांना पैसे दिले आणि मग हायकोर्टात ते केस लढले. आणि हायकोर्टात या युक्तिवादावरती की जे कार्य तुम्ही केलंच नाहीये त्या कार्याचं तुम्ही मोबदला मागूच शकत नाही, त्यामुळे त्या लग्नाला मान्यता मिळाली. आणि मान्यता मिळाल्यानंतर असे खूप सत्यशोधक लग्न महाराष्ट्रात लागले. ज्यावेळेस 1888 मध्ये मुंबई गोळीबार, आपलं जे सायन आहे,
मुंबई कोळीवाडामध्ये त्यांना महात्मा पदवी ही लोकांनी दिली. स्वयंघोषित महात्मा ते नव्हते. महात्मा या देशाचा कोणी जन्माला आला असेल तर तो महात्मा फुलेंच्या रूपात जन्माला आला, ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्या लोकांसाठी, केवळ आणि केवळ लोकांसाठी आपलं व्यथित केलं, संपूर्ण आपलं सर्वस्व पणाला लावून त्यांनी काम केलं. बरं, महात्मा फुले हे पैसे आणायचे कुठनं? ते काय साधे सुधे व्यक्ती नव्हते, बिझनेसमॅन होते. 1869 मध्ये टाटा ग्रुपचं जे बॅलन्स शीट आहे ना, ते बॅलन्स शीटची रक्कम 20,000 आणि महात्मा फुलेंची कंपनी पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी, या कंपनीचं जे टर्नओव्हर किंवा बॅलन्स शीट होती ती 21,000ची होती. म्हणजे एके काळी फुले टाटांपेक्षा श्रीमंत होते. पण गोष्ट म्हणजे 1 रुपया स्वतःसाठी कधी खर्च केला नाही आणि 1 रुपया स्वतःसाठी न खर्च करता संपूर्णपणे लोकांना आणि लोकांसाठी खर्च केला. त्यांच्या कंपनीने अनेक धरण, कालवे, बोगदे, इमारती, पूल, कापड गिरण्या, राजवाडे, रस्ते त्यांच्या कंपनीने बनवल्या. येरवडा ब्रिज, कात्रज टनल, खडकवासला डॅम, मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळाचा पूल, परेलचा रेल वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापड गिरण्या, भंडारदारा जलाशय, बरोडा सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मी निवास राजवाडा. महात्मा फुले यांचे जवळचे निकटवर्ती जे कंपनीचे भागीदार होते राजू बाबाजी वंजारी आणि लक्ष्मीदास खिमजी यांनी टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग बनवली आणि सोलापूरचं लक्ष्मी विष्णू मिल. तर लक्ष्मीदास खिमजींनी मुंबईतल्या अनेक कापड गिरण्या बनवल्या. महात्मा फुलेंकडे सोन्याचे दागिने बनवायचा जो साचा असतो त्याची एजन्सी महात्मा फुलेंकडे होती. पुण्यामध्ये महात्मा फुलेंचं या कंपनीचं पुस्तक विक्री केंद्र होतं. 200 एकर जमीन महात्मा फुलेंकडे होती आणि महात्मा फुले 1876 to 1882 मध्ये पुण्याचे म्युनिसिपल कमिशनर होते. म्हणजे इतके सगळे कामं करायचे, समाजाचं काम करायचं, न घाबरता वाईट टाकू, हे करू ते करू, या सगळ्या पोपटपंचीला न घाबरता ठामपणे समाजाच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यातनं इतकं मोठं निर्माण त्यांनी विश्व केलं. त्याच्यानंतर अजून एक घटना त्यांच्या आयुष्यातली अशी आहे. कोल्हापूर संस्थानाचे दिवाण माधव गरवे यांनी टिळक आणि आगरकरांवरती अब्रू नुकसानीचा दावा केला आणि मुंबई हायकोर्टाने त्यांना सांगितलं की यांना 4 महिने जेलमध्ये जावं लागेल. बरं, टिळकांकडे इतकी प्रॉपर्टी नव्हती, इतका पैसा नव्हता, त्यामुळे ते स्वतःच जामीन करू शकत नव्हते. आता ही गोष्ट महात्मा फुलेंना कळाली. महात्मा आहे, जात वगैरे त्याला कळत नाही, आपण त्याला जातीत बघतो, आपण मूर्ख आहोत. तर महात्मा फुलेंना ही गोष्ट जेव्हा कळाली तेव्हा महात्मा फुलेंनी त्यांच्या जामिनीसाठी 10,000 रुपये त्या काळात दिले. हे नाही बघितलं की मी कोणाला मदत करतोय, मी कोणासाठी काय करतोय. आणि पुढे जाऊन ज्यावेळेस महात्मा फुले हयात नव्हते, महात्मा फुले टिळक सुद्धा हयात नव्हते, त्यावेळेस जेधे, केशवराव जेधेंनी पुण्याच्या त्या म्युनिसिपल काउन्सिलमध्ये मागणी केली की आम्हाला महात्मा फुलेंचा पुतळा बसवायचा आहे. त्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या टिळकांचे समर्थक होते. म्हणजे किती बैमानी आहे, बैमानीच आहे ती. तुम्ही ज्याला आपला नेता मानता त्याला 10,000 रुपये दिले आणि तुम्ही विरोध करताय त्याच्या पुतळ्याला. अशा पद्धतीने पण महात्मा फुलेंनी कधीच अशा लोकांना काही केलं नाही, कधीच त्यांच्याबद्दल वाईट सुद्धा बोलले नाही. कायम सत्यमेव जयते हे शब्द सुद्धा त्यांचेच आहे. ज्यावेळेस महात्मा फुलेंनी व्यवसायातला पैसा ज्या प्रकारे आपल्या स्वतःसाठी नव्हे तर लोकांसाठी वापरला, त्याच्यानंतर काही लोक आज सुद्धा, म्हणजे मला आता नाव पण घ्यायची इच्छा नाही पण मी नाव घेऊ शकतो, बाळ दांगड यांनी 1980च्या काळामध्ये महात्मा फुलेंवरती लेख लिहिला. हे कसले महात्मा, हे तर फुले नावाची दुर्गंधी आहे. का तर ख्रिश्चन मिशनरीची मदत घ्यायची. अरे तुमच्याकडे जेव्हा होतं तेव्हा तू नीच, तू खालचा, तू अमुक, तू तमुक तेव्हा नाही दिसलं. ख्रिश्चन मिशनरीज तेव्हा नाही दिसल्या. ख्रिश्चन मिशनरीची मदत घेतली आणि इथल्या बहुजनांना, मागासवर्गीयांना हक्काचा घास भरवलाय. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरीची मदत त्यांनी घेतली आहे. 100% चांगलं काम केलेलं आहे आणि आमच्यासाठी ते महात्माच राहतील. महात्मा होते, महात्माच राहतील. अशा प्रकारच्या महान दोन पुरुषाला आपला गुरु मानायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब कशा काय मागे राहतील? बाबासाहेबांनी सुद्धा देशाचाच विचार केला आहे. मला तर हेच कळत नाही, मी मागासवर्गीय समाजात येणाऱ्या नेत्यांचाच कसं काय त्यांना जातीचा नेता बनवून टाकतात मला हेच कळत नाही. इथे तर महात्मा फुलेंनी माळी समाजाचा काय उल्लेख केला नाही कुठे, काही की मी माळींसाठी करतोय असं तर कुठेच बोलले नाही. त्यांनी सगळं केलं ते लोकांसाठी केलं, सगळ्यांसाठी घर, शाळा, शिक्षण सगळं होतं, तरी सुद्धा लोकांनी त्यांना विरोध केला. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस साऊथ बोरो कमिटी
भारतात आली त्यावेळेस बाबासाहेबांनी फ्रँचाईज रिफॉर्म्स या ज्या कमिटी होती त्या कमिटीकडे मागणी केली युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी, आणि या मार्फत त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यांना रिगार्डलेस ऑफ कास्ट, जेंडर, रिलिजन कुठल्याही बेसिसवरचं डिस्क्रिमिनेशन न करता प्रत्येकाला वोटिंग राईट्स द्या. आता यात बाबासाहेबांनी दलितांचं काय बोलले. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हे त्यांचं पीएचडीचं थिसिस, ते पीएचडीच्या थिसिस वरती आरबीआयची स्थापना झाली. बरं, ती आरबीआय दलितांसाठी काम करते का? फक्त नाही. बरं, दलितांसाठी काय काम केलं? महाडचा सत्याग्रह आपण बघत होतो. बरं, आता समजा हे तुमचे जीएस आले, माझ्याशी हात मिळवला त्यांनी, समजा मी तुमच्याशी हात मिळवला आणि तुमच्या समोर मी हात धुतला, तुम्हाला कसं वाटेल? चांगलं वाटणार नाही. माझ्याकडे पाणी आहे, मी ते कुत्र्याला घालतोय, तुम्ही मागताय मला, मी देणार नाही तुम्हाला, म्हणजे तुम्हीच आहे, तुम्हाला आवडेल? महाड सत्याग्रह जे बाबासाहेबांनी केलं त्याच्या दलितांचा काय उल्लेख आहे? पाणी तुम्ही पिऊ देत नाही, लाज शरम वाटली पाहिजे माणसाला. माणूस पण पाणी पिऊ घालणं धर्माचं काम असतं, पुण्याचं काम असतं, आणि ते पुण्याचं काम बाबासाहेबांनी केलंय. त्यामुळे बाबासाहेब महान होते. त्यांना कितीही लावलं दलितांचा नेता कितीही बोला, फरक पडत नाही. सूर्य आहे तो, सूर्यावर आणि तुमची सूर्यावर पडत नसते, त्यामुळे बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला. महाडचा सत्याग्रह करून दलितांसाठी कोर्टात केस लढून त्या ठिकाणी पाणी 14 नळाचं खुलं करून दिलं. पुढे जाऊन बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये बाबासाहेब आमदार होते आणि त्या आमदारमध्ये बाबासाहेबांनी अबॉलिशन ऑफ कोटी सिस्टम असा बिल आणला. त्या बिल मध्ये बाबासाहेबांचं म्हणणं होतं की जी शेतकऱ्यांची पिळवणूक होते जमीनदारांकडनं ते थांबवायला पाहिजे. बाबासाहेब म्हटले शेतकरी, बाबासाहेब हे नाही म्हटले दलित शेतकरी, बाबासाहेब म्हटले शेतकरी अनेक जातीचे होते, तरी बाबासाहेब दलितांचे नेते कस काय? हा प्रश्न मला पडतो. याचं उत्तर मला कोणी देऊ शकत असेल तर काय करून द्या. बाबासाहेब, आता तुम्ही मेडिकल प्रोफेशन मध्ये आहात, 1938 मध्ये बाबासाहेबांनी कॉन्ट्रासेप्टिव्ह रेग्युलेशन बिल म्हणजे बर्थ कंट्रोल बिल मांडलं बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. की पॉप्युलेशनची समस्या पुढे जाऊन निर्माण होईल जी आज आहे, त्या काळात त्या माणसाने त्याचा विचार केला आणि 11/41 अशा वोटिंगनी तो बिल रिजेक्ट झाला. तेव्हा त्या माणसाने पॉप्युलेशन कंट्रोल देशाचा विचार करून केला. त्यामुळे इथं पण मला काही दिसत नाही की त्यांनी दलितांसाठी काही केलं. ज्यावेळेस बाबासाहेब लेबर मेंबर होते व्हाईसरॉय काउन्सिल मध्ये, त्यावेळेस बाबासाहेबांकडे वेगवेगळे खाते होते. इरिगेशन होतं, इलेक्ट्रिसिटी, पॉवर, असे वेगवेगळे खाते त्यांच्याकडे होते. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांकडे लेबरचं सुद्धा खातं होतं. आज 14 तास नाही, आपण 8 तास काम करतो, ते सुद्धा बाबासाहेबांच्या उपकारामुळे आपल्याला मिळालेलं आहे. बाबासाहेबांनी लिव्ह बेनिफिट्स, डिअरनेस अलाउन्स, ओव्हर टाइम, वेज रिव्हिजन आणि सबसिडाइज फूड स्कीम्स आणि पेमेंट ऑफ वेजेस अमेंडमेंट बिल बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं. सगळ्यांनाच भेटतं, डीए सगळ्यांना भेटतो का? दलितांना स्पेशल भेटतो का? असं नाहीये, सगळ्यांना भेटतो. बेनिफिट घ्यायला सगळे येतात. उपकार मानायच्या वेळेस अरे आमचा नाही, आमचं काय संबंध आहे, काय असं थोडी असतं, असं आहे. बरोबर आहे का? बाबासाहेबांनी मल्टीपर्पज रिव्हर प्रोजेक्ट बनवले. दामोदर व्हॅली प्रोजेक्ट, हिराकूड डॅम, भाकरामंगल डॅम, सोन अँड कोसी रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट. बरं, त्यांची जी दूरदृष्टी होती त्यांनी काय सांगितलं की इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर रिसोर्सेसची क्रायसिस होऊ नये म्हणून आज आपण त्याचा विचार करायला पाहिजे. पाणी दलितांच्या घरात जातं का फक्त? इलेक्ट्रिसिटी दलितांच्या घरात जाते का फक्त? नाही, सगळ्यांच्या घरी जाते. त्यामुळे मग उपकार मानायच्या वेळेस आता तेव्हा दलितांचा नेता म्हणून का प्रोजेक्ट करायचं? बिलकुल नाही करायचं. त्यानंतर बाबासाहेबांनी इलेक्ट्रिसिटी सप्लाय ऍक्ट, पीपल्स एज्युकेशन सोसायटी याच्यासारखे अनेक गोष्टी केल्या आणि पीपल्स ऑफ एज्युकेशन सोसायटी त्यांनी त्यावेळेस उभी केली. त्यावेळेस प्रोफेसर अपॉइंट करताना हे नाही बघितलं की मी कोणाला प्रोफेसर करतोय, माझ्या मुलांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे. अरे हे डायरेक्टर दंड होते, या आडनावांचे लोक त्या कॉलेजचे प्रोफेसर होते. आणि बाबासाहेबांचा एक मात्र विचार की मुलांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, शिकवणारी जात मला बघायची नाहीये. महात्मा फुलेंनी आणि दादाभाई नौरोजींनी 1882 मध्ये हा प्रस्ताव मांडला, ज्यामध्ये त्यांनी फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर ऑल हा प्रस्ताव त्यांनी मांडला, जो कॉन्स्टिट्यूशन मध्ये बाबासाहेबांनी बसवला. बरं, फ्री अँड कंपल्सरी फॉर ऑल, इज इट रिटन फॉर दलित्स? इट इज नॉट फॉर दलित्स. मला कळत नाही मग दलित नेता ते होतात कसे, इतकं सगळं. त्याच्यानंतर
बाबासाहेबांनी, आज तर काही लोक म्हणतात बाबासाहेब काय एकटे होते, बाबासाहेबांनी काय एकट्याने संविधान बनवलं का? मी सांगतो सर, टी कृष्णमाचारी नावाचे सदस्य होते आणि टी कृष्णमाचारी, हायकोर्ट चेक करा, द हाऊस इज परहॅप्स अवेअर that of the 7 members nominated by you, one had resigned from the house and was replaced, one died and was not replaced, one was in America and his place was not filled, another person was engaged in state affairs and his place was void, one or two people were far away from Delhi and perhaps their reasons of health did not permit them to attend. So ultimately the burden of drafting the constitution fell on Dr. Ambedkar alone. बाबासाहेबांवरती 7 लोक ते ड्राफ्टिंग कमिटीमध्ये होते, एक करून सगळे एकटा तो माणूस काम करायचा. हर त्यांचं जे आहे 60 कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास त्या माणसाने केला होता. उगाच त्याला लॉ मिनिस्टर बनवलेलं नव्हतं. त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं, माझं अध्ययन चालू आहे, मला कोणी डिस्टर्ब करायला यायचं नाही. आणि विचार देशाचा होता, संविधान देशाचं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यासाठी आज नेते तुम्ही बघतात ना, मंत्रिपदासाठी इथून तिथून त्या काळात महिलांच्या हक्कांसाठी राजीनामा देणारा जर एकमेव नेता या देशात जन्माला आला असेल ना, तर तो बाबासाहेब आंबेडकर आहे. तुम्हाला सांगतो बाबासाहेबांनी काय केलं. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडला आणि हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी मांडल्यानंतर त्यातले हिंदू कोड बिलचे प्रोव्हिजन काय होते, मॅरेजच्या संबंधात मोनोगॅमस म्हणजे नो सेकंड स्पाउस व्हाईल द फर्स्ट लाईफ. आधी कसं किती लग्न करा, एक ते मुसलमान करत नव्हते, खूप लोक लग्न, हिंदू पण लग्न करायचे, भरभरून लग्न करायचे. तर आधी मोनोगॅमस मॅरेजला त्यांनी ऍड्रेस केलं. त्यानंतर इंटरकास्ट मॅरेजेस, कन्सेंट बेस्ड मॅरेजेस आणि मिनिमम एज ऑफ मॅरेजेस हे त्यांनी सेट केलं. त्याच्यानंतर जर नवरा त्रास देत असेल, तुला मारत असेल, तुला छळ करत असेल, त्रास, स्त्रिया कशा बुलंद आवाजात जातात, आम्ही आमचा हक्क सोडणार नाही. तो हक्क तुम्ही मागताय ना, तो हक्क देणारा त्याचा मालक बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी लीगल ग्राउंड्सवरती क्रुएल्टी, डिसर्शन, अडल्टरी, म्युच्युअल कन्सेंट या गोष्टींच्या बेसवरती त्यांनी डिवोर्स घेण्याचा महिलांना अधिकार दिला. त्याच्यानंतर मुलींना प्रॉपर्टीमध्ये अधिकार नव्हता. आज मुली आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये जो हक्क मागतात ना, तो हक्क देणारा सुद्धा बाबासाहेब आंबेडकर होता. आणि हिंदू स्त्रिया, दलित स्त्रिया नाही, दलितांकडे काहीच नव्हतं. 100 वर्षांनी काय होतं, काहीच नव्हतं. झोपडपट्टी शिवाय काही नाही, पाणी मिळायचं ते पण घाणेरडं. अशा वेळेस त्या माणसाने हिंदू समाजाचा विचार केला आणि एवढं सगळं बाबासाहेबांनी मांडलं. पार्लिमेंटने बोललं नाही, हे तो धर्म के साथ खिलवाड़ है, हम ये नहीं होने देंगे. आणि बाबासाहेबांना प्रचंड राग आला आणि बाबासाहेबांनी राजीनामा देऊन टाकला की ज्या पदावरती राहून मी महिलांचा उद्धार करू शकत नाही, अशा पदावरती मला राहायचंच नाहीये. ओबीसींना जे आज आरक्षण मिळतं ना, ओबीसींना ते 340 जे कलम लागू झाले, ते काका कालेलकर आयोग बाबासाहेबांनी राजीनामा दिला ओबीसी आरक्षणासाठी. तेव्हा जाऊन ओबीसी 27% जे अधिकार घेतात, ते ओबीसीचं आरक्षण बाबासाहेबांच्या रेझिग्नेशनमुळे आलेलं आहे. त्यामुळे या देशावरती सगळ्यांवरती बाबासाहेबांचे उपकार आहे. केवळ रिझर्वेशन नाही, आणि रिझर्वेशन आपल्याला कळत पण नाही. रिझर्वेशनवर कळत नसेल तर आपण बोलू नये. रिझर्वेशनचा इतिहास वाचायचा थोडासा. 1882 मधली कल्पना आहे, महात्मा फुलेंनी मांडलेली कल्पना आहे. शाहू महाराजांनी पहिल्यांदा 1902 मध्ये त्यांच्या कोल्हापूर संस्थानात रिझर्वेशन दिलेलं आहे आणि मग त्याला घटनात्मक रूप बाबासाहेबांनी दिलंय. इक्वेलिटी असं नसतं. इक्वेलिटी काय असते, जर दलितांच्या गळ्यामध्ये मडकं आणि पाठीला जर झाडू असेल तर इक्वेलिटी म्हणजे आजपर्यंत दलितांच्या होतं, आता दुसऱ्यांच्या, ही इक्वेलिटी असते. पण ही इक्वेलिटी नसते. इक्वेलिटी काय असते, इक्वेलिटी इन टर्म्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी. आणि बाबासाहेबांनी कुठेच राग काढला नाही त्यांचा. आता तुम्ही बघितलं कसा त्रास दिला, पण कुठंच आणि कधीच एका वाक्यात सुद्धा बाबासाहेबांनी कोणावरती राग काढला नाही. त्यामुळे कोणी येतं उठून सुटून, समजा आता कोणी काय बोललं, बाबासाहेब फॅशनच आहे. खरं तर बाबासाहेब फॅशनच आहे, फक्त ती फॅशन सगळ्यांना परवडत नाही. त्यामुळे फॅशन परवडणार नाही. त्यामुळे बाबासाहेबांसारखा माणूस कधी जन्माला येत नाही. तो एकदा जन्माला आला आणि त्यांनी माझ्या आयुष्याचं नाही, या देशाचं सोनं केलं. त्यामुळे बाबासाहेबांचे उपकार केवळ 14 एप्रिल नाही, महात्मा फुलेंचे उपकार 11 एप्रिल नाही, वर्षातला 365 दिवस. कारण जर ते नसते तर आज सुद्धा तुम्ही इथं नसता, तुमच्या घरी, तुमच्या किचन मध्ये असतात. त्यामुळे त्या हक्कांसाठी बाबासाहेबांना रोज नतमस्तक व्हायचं. जातीचा विचार नाही करायचा, जात निहाय विचार करायचा. आणि तेव्हा बाबासाहेब आपल्याला खऱ्या अर्थाने कळतात. थांबतो. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती.